नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेमधील पहिल्या अध्यायातल्या पुढच्या 4 श्लोकांचा अर्थविवेचन पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण 29 पर्यंत श्लोक बघितले. पहिल्या अध्यायातले. अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. माझ्या चेहऱ्यावरती जरा पट्टी वगैरे दिसेल, तिकडे दुर्लक्ष करा. रेडिएशनच्या जखमा छोट्या छोट्या असतात, त्यांना इन्फेक्शन वाढू नये म्हणून ते अँटीबायोटिक लावून हे व्यवस्था करावी लागते. तेव्हा मला माफ करावं. आता ते शरीराचं पार्ट अँड पार्सल असं मी मानतो. आजारपण वगैरे हे सगळे होत राहणार, पण आपल्याला जे इच्छित ठरवलेले ध्येय आहे त्या ध्येयपथावरती चालणं हे मला अधिक योग्य आणि अधिक प्रायोरिटीचं वाटलं आणि म्हणून मी नव्याने पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कामाला सुरुवात केली आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. अध्यात्म जे आहे ते अध्यात्म डोळस स्वरूपात असावं आणि म्हणून डोळस अध्यात्म असं मी माझ्या या यूट्यूब चॅनलला नाव दिलेलं आहे. आता आपण 30 पासून 34 पर्यंत अध्याय क्रमांक 1 मधले हे 4 श्लोक अभ्यासूया. मित्रांनो, थोडीशी पार्श्वभूमी. ज्यांना युद्धाची इच्छा आहे असे कोण कोण आहेत हे बघण्यासाठी आपले गुरु भगवान श्रीकृष्ण यांना भगवान श्रीकृष्ण आपल्याला माहिती आहे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होते आणि त्यांनी अर्जुनाने सांगितले की देवा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध बरोबर न्यावा, म्हणजे मला बघता येईल, सगळ्या सैन्याचं निरीक्षण करता येईल. आणि निरीक्षण केल्यानंतर त्याची जी संभ्रमित अवस्था झालेली आहे त्या संभ्रमित अवस्थेचं संपूर्ण वर्णन या प्रथम अध्यायामध्ये आहे. आणि त्याची संभ्रमित अवस्था किंवा त्याचा विषाद दुःख झालेलं आहे तेच सगळं या पहिल्या अध्यायामध्ये वर्णित आहे. अध्याय क्रमांक 1 अर्जुन विषाद योग, श्लोक क्रमांक 30. श्लोक असा आहे. गांडीवं संसते हस्तात् पक्षैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. अर्जुनाची ही द्विधावस्था झालेली आहे. आता काय करायचं? समोर जे दिसतंय ते सगळं विचित्र आणि विपरीत आहे आणि त्यामुळे अर्जुन असं म्हणतो भगवान श्रीकृष्णांना की हे केशवा, हे देवा, माझ्या हातातून हे जे माझं गांडीव धनुष्य आहे ते गळून पडत आहे आणि सगळ्या अंगाचा दाह होत आहे. दाह परिदह्यते, त्वचैव म्हणजे त्वचा, त्वक म्हणजे त्वचा, तर त्वचेचा दाह होत आहे. सगळं अंग माझं असं दाह अंगाचा होत आहे आणि माझे मन अगदी भ्रमिष्ठासारखं झालेलं आहे. भ्रमिष्ठाची अवस्था कशी असते ते आपल्याला माहिती आहे. तर असं कधी कधी आपण गोंधळून जातो, ती भ्रमिष्ठाची अवस्था असते. तर अर्जुनाची तीच स्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि अर्जुन ती स्थिती आपल्या गुरूंना भगवान श्रीकृष्णांना सांगते आणि त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. किती भयंकर अवस्था आहे बघा त्याची. तो काय म्हणतो, मी शक्नम्य स्थातुम म्हणजे मी स्थान म्हणजे एका ठिकाणी उभं राहू शकत नाही, इतकी माझी भयंकर अवस्था आहे. तर 30व्या श्लोकामध्ये अर्जुनाची ही परिस्थिती तो वर्णन करत आहे. पुढे अजूनही तीच सगळी स्थिती जी आहे तो पुढच्या श्लोकांमध्ये सुद्धा वर्णित करतोय. श्लोक क्रमांक 31
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. अर्जुन असं म्हणतोय की हे केशवा, विपरीतानी म्हणजे हे सगळं जे काही दिसतंय ते मला विपरीत दिसतंय. सगळी विपरीत चिन्ह आहेत, वेगळी चिन्ह दिसत आहेत. पश्य म्हणजे पाहणे, विपरीतानी पश्यामी, विपरीतानी म्हणजे सगळं विपरीत मला दिसतंय. केशव, केशव हे भगवान श्रीकृष्णाला उद्देशून म्हटलेलं त्यांचं दुसरं नाव आहे. तर हे केशवा, मला सगळी विपरीत चिन्ह दिसू लागलेली आहेत. युद्धामध्ये पुढे असं म्हणतो तो, युद्धामध्ये आपतांना मारून माझं काही कल्याण होईल किंवा आम्हा पांडवांचं काही कल्याण होईल असं मला अजिबात वाटत नाही. ही त्याची द्विधा अवस्था झालेली आहे. कसं वर्णन केलं आहे ते, श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजन माहावे. हत्वा म्हणजे हत्या करून, स्वजन म्हणजे स्वतःची माणसं ही सगळी, हे सगळे काका मामा आजी आजोबा पंजोबा पुत्र पौत्र सगळे आहेत. यांना मारून माझं काही कल्याण किंवा मग पांडवांचं कल्याण होईल असं काही मला वाटत नाही, असं त्याचं मत तयार झालेलं आहे. आणि हे तो भगवान श्रीकृष्णात सांगतो. पुढे 32व्या श्लोकामध्ये ते पुढे तसंच बोलतो बघा, न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. आता बघा, न कांक्षे विजय, भगवान श्रीकृष्णांना अर्जुन असं म्हणतोय की हे भगवान, हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छाच नाही आणि विजय मिळवून राज्य करण्याची तर अजिबात इच्छा नाही आहे आणि त्या राज्यामध्ये मिळणाऱ्या सुखाची मला काही इच्छा नाही. म्हणजे मला राज्य नको, मला युद्ध करायचं नाही आणि राज्यामुळे मिळण्याचं सुखसुद्धा मला नको आहे. का तर स्वजनांना मारून मला काय, माझं कसं कल्याण होणार, अशी त्याची भावना या क्षणी झाली आहे. हे गोविंदा, हे श्रीकृष्ण, आम्हाला असे काय राज्य करायचे, म्हणजे स्वजनांना मारून ते असलं विचित्र सुख, पाप केल्याचं सुख भोगून आम्हाला काय करायचं राज्य, असं तो म्हणतात. अशा भोगांनी आणि जगण्याने, अशा जगण्याला तरी काय अर्थ आहे. असं राज्य उपभोगून, असं सुख उपभोगून किंवा भोग करून त्या जगण्याला काय अर्थ आहे, असं अर्जुनाचं मत तयार झालं आणि ते तो या 32व्या श्लोकामध्ये सांगतो आहे. श्लोक क्रमांक 33. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगास्स सुखानि च त इमेव स्थितान् युद्धे प्राणस्त्यक्त्वा धनानि च. बघा काय म्हणतं, आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य आणि उपभोग किंवा सुखादी अपेक्षित आहेत, म्हणजे जे कोण आत्ता माझ्यासमोर युद्धाला उभे आहेत त्यांच्यासाठीच हे राज्य मला मिळवायचं होतं, कारण यात सगळे माझे आप्त आहेत, त्यांच्यासाठीच मला हे राज्य आणि सुख उपभोगायचं होतं. आणि अशा लोकांच्यासाठी मी काय कशासाठी मग हे करू, हे जर माझ्या विरोधाशी उभे असतील तर तेच सर्वजण संपत्तीची आणि जीवनाची सगळ्या आशा सोडून युद्धामध्ये उभे टाकले. अशा माणसांना मारून किंवा अशा लोकांशी युद्ध करून मी काय करू. भगवान श्रीकृष्ण सगळे ऐकून घेतात बघा, आणि नंतर त्याला जो उपदेश करायचा आहे तो पुढच्या अध्यायांमध्ये सुरू होतं. तर हा झाला 33वा अध्याय. अध्याय क्रमांक 34. आचार्य पितरः पुत्राः तथैव च पितामहः अपि मातुला श्वशुरा पौत्राः शाला संबंधिनस्तथा. आचार्य म्हणजे गुरुदेव, पितर म्हणजे वडीलधारी मंडळी, पुत्र मुलंबाळा, पौत्र नातवंड, तथैव म्हणजे तसंच, पितामह म्हणजे आजोबा पंजोबा वगैरे, मातुला म्हणजे मामा आईकडची माणसं, श्वशुरा सासरे मंडळी,
आणि शाला, बघा शाला हा मूळ संस्कृत शब्द आहे. हिंदीमध्ये साला हा जो शब्द आहे, साला म्हणजे मेहुणा, बायकोचा किंवा पत्नीचा भाऊ, त्याला आपण साला असं म्हणतो. याचा अर्थ तो मूळ शब्द संस्कृत शाला या शब्दाचा अपभ्रंश होऊन साला असं झाला असावं असं मला वाटतं. अर्थात मी काही भाषा तज्ज्ञ नाही, त्यामुळे मला सांगता येणार नाही, पण साधारण असं आपल्याला एक संकल्पना करता येते की शालापासून साला असा शब्द आहे. तर या माझ्या अपोजमध्ये किंवा माझ्या विरोधामध्ये हे साले मंडळी किंवा मेहुणी मंडळीसुद्धा आहेत आणि इतर संबंधित म्हणजे आप्तस्वकीय सगळे आहेत. तर या सगळ्यांना त्याला पुढे असं म्हणायचं होतं की हे सगळे आहेत माझे. कोण कोण आहेत? काका, मामा, आजोबा, पणजोबा, माझी मुलं बाळं, माझे नातवंड आहेत, माझे मामा आहेत, ही सगळी मंडळी आहेत, माझे मेहुणे आहेत आणि इतर आप्तस्वकीय मित्रमंडळी आहेत. या सगळ्यांना मारायचं आणि ते मारून कोणतं कल्याण मला होणार आहे किंवा कोणतं राज्य मिळून मला काय फायदा आहे त्याचा, अशी अगदी विषण्ण स्थिती या अर्जुनाची झालेली आहे. अजून पुढे काही श्लोक या अध्यायातले आहेत, लवकरच ते पूर्ण होतील. आत्ताच्या नुकत्याच बऱ्याच दिवसानंतर केलेल्या व्हिडिओला अनेकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मी फेसबुक या माध्यमातून आणि व्हॉट्सॲपच्या स्टेटसमधून त्याचं नोटिफिकेशन दिलेलं होतं याच्यासाठी आणि देत राहीन याच्यासाठी की नवीन लोकांना माहिती होतं. लिंक पण देत जाईन, त्यामुळे नवीन लोक सबस्क्राईब करतात. साधारण आता आजपर्यंत 227 सबस्क्रायबर झाले. मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की मी जे काही कार्य घेतले त्याला आपला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सुमारे 3,500 लोकांपर्यंत हे माझे व्हिडिओ पोचतात. भगवान श्रीकृष्णांची कृपा आणि त्याची इच्छा आहे म्हणून मी हे करू शकतो आहे. आत्ता हीच माझी कृतार्थतेची भावना आहे. आपण हा व्हिडिओसुद्धा असाच बघावा. ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, मी व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला लिंक पण पाठवेन. आपण लिंक बघावी आणि चॅनल सबस्क्राईब करावं. काही अवघड नाही आहे. ज्यांना अँड्रॉईड मोबाईल हल्ली आज प्रत्येकाकडे असतो, तर अँड्रॉईड मोबाईलमध्ये जी मी लिंक देतो ती निळ्या अक्षरामध्ये येते आणि निळ्या अक्षरात त्या लिंकवरती फक्त टॅप केलं की यूट्यूब हे जे इंटरफेस तुम्हाला दिसेल ते डायरेक्ट ओपन होईल आणि त्या ओपनमध्ये माझा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. कारण त्या लिंकमध्ये त्याला पत्ता सगळं दिलेला असतो. तर ती लिंक बघा, चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन असतं, ते सबस्क्राईब केल्यानंतर मग तुम्हाला प्रत्येक वेळी असं ऐकावं लागणार नाही. तुम्हाला नोटिफिकेशन, माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येईल. त्याप्रमाणे तुम्हाला बघता येईल. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवूया. आपण खूप चांगला प्रतिसाद देत आहात मला. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि शेवटची एक प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथं थांबवतो. जय श्री कृष्ण. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांना मी वंदन करतो. आपणा सर्वांचं कल्याण तो करो, हीच माझी सदिच्छा आहे. माझ्या तर सोबत सतत ते असल्याची भावना, इतकी पॉझिटिव्हिटी माझ्या मनामध्ये आणि शरीरामध्ये भरून राहिली. आपणही तो आनंद मिळवावा. हे सनातन आणि अत्यंत महत्त्वाचं असं ज्ञान आहे, जे ज्ञान आपण घ्यावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. मी मागच्या वेळी सुद्धा बोललो की माझी 42 अशी आवर्तन या गीतेची झालेली आहेत. आपला हा अध्याय नियमित जर आपण बघितला तर 700 श्लोकांमधले 18 इतके जे अध्याय आहेत त्या अध्यायाची भगवद्गीता, त्याचं पारायण आपलं होऊन जाईल. अनेकांनी वाचली असेल. प्रत्येक वेळी नवीन 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 गोष्टी त्यातनं समजत जातात.
तेव्हा आपला पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि आपण खूप उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला विनम्रपणे धन्यवाद मानतो. आपला पूर्ण आभारी आहे. धन्यवाद.